गुड मॉर्निंग. आज एक दिवसीय बालकुमार साहित्य संमेलनामध्ये मला बोलवल्याबद्दल मी प्रथमतः सर्व शाळेचे तसेच आपल्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्रीजी चिटणीस यांचे मी शतशः आभार मानतो. आणि तसेच हा कार्यक्रम ज्यांनी आयोजन केला जमदारे सर त्यांचे मी देखील आभार मानतो. आणि सांगायचं म्हणजे मी काय जास्त बोलणारा किंवा म्हणजे स्टेजवरती भाषण करणारा मुलगा नाहीये. फक्त जे ह्या दोघांनी पण सांगितलं तुम्हाला शाळेची ओळख जी काय दिली त्याच्या जरा वेगळी ओळख माझी आणि शाळेची आहे. मी 4थी ते 7वी शिक्षण कुशी जिल्हा परिषद मध्ये घेतलं. त्यानंतर माझं 8वी मध्ये लोकमंगल इथं माझा पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी सर्व शिक्षकांची ओळख करून घेण्याचा पहिलाच दिवस होता. त्यावेळेस माझे वडील पोलीस पाटील म्हणून कुशी येथे कार्यरत होते. त्यामुळे सगळ्यांना पाटलांचा मुलगा असं माझी ओळख म्हणजे झाली होती. परंतु म्हणजे पाटलांचा मुलगा म्हणजे काय अशी स्पेशल ट्रीटमेंट वगैरे काय मिळणार हे मनातून काढून टाकायचं होतं हे पहिल्याच दिवशी मला कळलेलं. त्यामुळं मी 8वी मध्ये आल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्या शिक्षकांचा कमी मार्क खाल्ला. पण माझं थोडं वेगळं, मी सगळ्या शिक्षकांचा मार खाल्लाय. आणि मार खाल्ला म्हणजे ही सगळी हाय शिक्षण झालेली मुलं आहेत. म्हणजे थोडक्यात सागर म्हणा, माझं तसं शिक्षणामध्ये थोडं 19-20च होतं. म्हणजे कुठल्याही विषय घ्या त्याच्यामध्ये आउट ऑफ कधी मला मार्क्स मिळाले नाहीयेत. सगळ्यामध्ये ऍव्हरेज मार्क्स मला मिळाले होते. परंतु एक गोष्ट मी नक्की सांगेन की म्हणजे तुम्ही शिक्षण घेत असताना किंवा तुम्ही शिकत असताना तुम्हाला मूलभूत गोष्टी मिळणं खूप महत्वाचं आहे. शिक्षणाबरोबर तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा तुम्ही तुमच्या बाहेरच्या किंवा घरामध्ये वावरत असताना तुम्ही कसं वावरलं पाहिजे ह्याचं ज्ञान तुम्हाला बाहेर कुठं मिळत नाही. 8वी 9वी 10वी मध्ये हे शिक्षक तुम्हाला जे घडवत असतात त्यानंतर पुढचं लाईफ हे तुम्हाला तुमच्या हाताने घडवावं लागतं. मी तर म्हणेन 8वी 9वी 10वी मध्ये जी शिस्त आपल्याला लावलेली असते तीच शिस्त आपल्याला शेवटपर्यंत सांभाळली जाते. आणि विशेषतः सांगायचं झालं तर जमदारे सर आज आहे तिथं. जमदारे सर इंग्लिश शिकवत होते. पण इंग्लिश विषयामध्ये मला काय कधी चांगले मार्क्स मिळाले नाहीत. म्हणजे ऍव्हरेज मार्क्स पडायचे. ग्रामर सरांचं खूप हातखंडा विषय. ग्रामर म्हणजे एकदम परफेक्ट. पण सरांनी मला म्हटले नाही तुला एलिमेंटरी इंटरमिडिएट असा चित्रकलेचा एक विषय आहे त्याच्यामध्ये तू यायचं. म्हणलं ठीक आहे. एलिमेंटरीला मी पास झालो. 8वी मध्ये असताना एलिमेंटरीला मी पास झालो. त्यानंतर 9वी मध्ये असताना इंटरमिडिएट म्हणून अजून त्याच्या वरची परीक्षा असते. त्या परीक्षेसाठी आम्ही 9 ते 10 जणांचा ग्रुप होता. मे बी त्यावेळेस मला आठवत नाही ऍक्च्युअली किती मुलं होते. त्या 9 ते 10 जण मुलांपैकी जे काय असतील त्यामधलं मी एकटा सोडलो तर बाकी सगळे इंटरमिडिएटला पास झाले होते. मी एकटाच नापास झालो होतो. सर मला म्हणले तू एकटाच फेल झालास. मी म्हटलं ठीक आहे मग आता काय राहू द्या. काय बोलले तू 10वी मध्ये परत 10वीचा अभ्यास करत करत इंटरमिडिएट करायचे. 10वी मध्ये परत मी इंटरमिडिएटच्या परीक्षेसाठी बसलो. आणि काय झालं काय माहित म्हणजे एवढी चित्रकला कशी सुधारली. पण सगळ्यांना C ग्रेड भेटली होती 9वी मध्ये मी असताना. मला एकट्याला B+ ग्रेड भेटली होती सर. म्हणजे हा एक असा योग आहे. त्यानंतर पाटील सरांचं माझं रिलेशन फक्त जवळ यायचं कारण म्हणजे गॅदरिंग पुरतच असायचं. त्यानंतर आम्ही लांबच असायचो. कारण सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नाटक असेल, गाण्यांवरती डान्स करणं असेल या क्षेत्राची जरा थोडी जास्तच आवड होती. मे बी मला म्हणण्यापेक्षा ज्या 10वीच्या बॅच मध्ये मी शिकत होतो आणि जे माझे सहकारी मित्र होते त्या सर्वांनाच जरा सांस्कृतिक कार्यक्रमाची जास्त आवड होती. त्यामुळे आमचा पाटील सरांचे संबंध गॅदरिंगच्या ह्याच्यामध्ये यायचा. आणि महत्वाचं एक सांगेन मी आजच्या धावत्या युगामध्ये तुम्ही आज इथं शिकताय तसं आम्हाला एवढे ह्या सगळ्या सरांनी किंवा ज्या बाबा मॅडम असतील त्यांनी एवढे कष्ट आज कोणीही घेऊ शकत नाही.
मी खरंच ह्यांचे खूप आभार व्यक्त करतो. कारण त्यावेळेस सर आम्हाला एक्स्ट्रा क्लासेसची इथं कुठेही सोय नव्हती. ह्या सरांनी त्यांचं आयुष्यातली एवढी वेळ देऊन आज मला वेळेचं त्या किंमत कळते. कोण सकाळी कुणासाठी एवढ्या लवकर उठून त्यांना शिकवायचं तेही विनामूल्य, कोणीही करू शकत नाही. मे बी आज तुम्ही 1 तासाचा क्लास लावायला बाहेरच्या जगामध्ये तुम्ही जर विचारणा केली तर त्याचे 5 ते 6 हजार रुपये घेतले जातात. म्हणजे हे शिक्षण मला इथं फुकट मिळालं. त्यावेळेस जर मला त्याची किंमत कळाली असती तर आज मी अजून काहीतरी वेगळं किंवा काहीतरी अजून चांगलं एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये नक्कीच जॉबला लागलो असतो. पण इट्स ओके, काय शेवटी लिहिलंच होतं की आपल्याला जॉब करायचाच नाही, किंबहुना आपल्याला जॉबला कोणी ठेवणारच नाही. म्हणजे माझं आता 8वी 9वी 10वी हे शिक्षण इथं झालं. त्यामध्ये हिंदीचे सर जाधव सर हस्ताक्षरासाठी 5 ओळी रोजच्या निबंध लिहायचे. मग तुमचं तिथं काही असू दे 5 ओळी निबंध पाहिजेच. 5 ओळी म्हणजे कशा, एका खाली एक ओळ नाही पाहिजे, फुल स्टॉप जिथं असेल तिथं ती ओळ संपणार. मग आम्ही काय करतो, जी छोटी ओळ असेल तेच लिहायचो. असे 5 ओळी फटाफट राहायचे. कारण अभ्यास चेक कधीही होऊ शकतो. आणि मार तर म्हणजे काय, आता तुम्ही खाल्लाय का नाही माहिती, पण आम्ही जो मार खाल्लाय तो अजून आठवला तरी त्यांच्या पुढे उभं राहताना भीतीदायक रिस्पेक्टफुली आम्ही त्यांच्या पुढे उभं राहतो. नुसता रिस्पेक्ट वेगळा आणि भीतीदायक रिस्पेक्ट खूप वेगळी गोष्ट आहे. पण म्हणजे मला तर असं वाटतं की 8वी 9वी 10वी ही 3च वर्ष तुमच्या पुढच्या कॉलेजच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचे असतात. म्हणजे वैयक्तिक मी जेवढा सिरियसनेस दाखवला नाही अभ्यासामध्ये तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त सिरियसनेस तुम्ही व्हा. 10वी मध्ये नक्कीच चांगले यश तुम्ही प्राप्त कराल. आता थोडीशी टीम नवीन आहे, नवीन मॅडम आहेत, नवीन सर आहेत, पण तेही तसंच तुम्हाला मार्गदर्शन तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सहकार्य करतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला कुशी नागेवाडी लिंब अजून चतुर्वेद या गावांसाठी श्री चिटणीस साहेबांनी जो हा लोकमंगल ग्रुपचा उपक्रम त्यावेळेस चालू केला, त्यामुळे खूप 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 म्हणजे अशा मुलांचं खूप कल्याण झालेलं आहे. त्यांच्यासाठी प्लीज एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. हा झाला शिक्षणाचा 8वी 9वी 10वीचा माझा विषय. आता 10वी नंतरच माझं 10वीला मला काहीतरी 68% फक्त मार्क्स पडले होते. त्यानंतर घरातल्यांची खूप इच्छा होती नाही मुलांना इंजिनियर व्हायचं. माझं बॅकग्राऊंड ज्या मी घरात वाढलो, माझे सगळे फॅमिलीज बऱ्यापैकी मोस्ट ऑफ शिक्षणात खूप प्रावीण्य. म्हणजे माझी आई स्वतः शिक्षिका होती आणि माझ्या सगळे आत्यांची मुलं किंबहुना माझ्या मावशीची मुलं ही सगळी डॉक्टर शिक्षक असेच होते आणि सगळ्यांचं इंजिनियर झालं. तर मला पण एक फोर्स झाला की नाही तुला इंजिनियर व्हायचं. मला इंजिनियर व्हायचं ते आता मला तर 11वी 12वी करायची होती पोरांबरोबर. कॉलेजची लाईफ जगायचं होतं. पण घरातले म्हणले हे काय कॉलेजचं ह्याचं नाहीये, त्याला जवळच्या जवळ मला गौरी शंकर इथं मग डिप्लोमासाठी ऍडमिशन घेण्यास त्यांनी प्रवृत्त केलं. आणि मी पण इट्स ओके म्हणलं, गौरी शंकरला ऍडमिशन भेटतं. त्यावेळेस फॉर्म जर वेगळा होता गौरी शंकरचा, जसं की आज तुम्ही YC चा बघता, KBB कॉलेजचा बघता, मला इकडे जायचं तिकडे. त्यानुसार मग मी देखील गौरी शंकर कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि डिप्लोमासाठी घेतलं. ऑटोमोबाईल डिप्लोमाला घेतलं मी ऍडमिशन. ऑटोमोबाईल डिप्लोमाला ऍडमिशन घेतल्यानंतर म्हणजे आता डिप्लोमा करायचा तर ऑटोमोबाईलचं आपण ऍडमिशन घेतलेलं आहे. ऑटोमोबाईल मध्ये आपल्याला गाड्यांविषयी जरा जास्त मला आवड असल्यामुळं मी म्हणजे गाड्यांचं तिथं असेल जास्त. पण सॉरी बरं का, पहिले 6 महिने मला फिजिक्स आणि केमिस्ट्री विषय हा माहितच नव्हता. पहिल्या सेमिस्टर कारण वर्गात बसायचंच नाही ना, कॉलेज लाईफ मध्ये बाहेरच फिरायचं. असं 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं, जी सातारच्या शाळेत होते त्यांनी. म्हणजे मला पहिले 6 महिन्यानंतर जी सेमिस्टर असायची त्या सेमिस्टरला ज्यावेळेस मी माझं नाव वाचलं त्यावेळेस माझ्या जवळ वर्गात जे माझे मित्र बसायचे ते म्हणायचे अरे आज फिजिक्सचा विषय. मी बोलत अरे फिजिक्स मला नाहीये, मी सायन्सला नाही ऍडमिशन घेतलं, मी ऑटोमोबाईलला घेतलं. त्यावेळेस ते म्हणले बाळा आपल्याला 6 विषय आहेत आणि त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स हा पण विषय आहे. मग त्यावेळेस मला कळालं की आपल्याला फिजिक्सचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे आणि केमिस्ट्रीच्या मॅडम कोण होत्या. ज्या दिवशी मी त्या फिजिक्सच्या पेपरला बसलो त्यावेळेस त्या मॅडमनी पहिली माझी प्रेझेंटी त्या दिवशीची लावली. आणि म्हणजे
हे काय असं अभिमानानं सांगायची गोष्ट नाहीये. फक्त 6 विषयातला एकच विषय माझा सुटला होता, इंजिनिअरिंग ग्राफिक्स. बाकी सगळे विषय माझे ड्रॉप झाले होते पहिल्या सेमिस्टरला. आणि इंजिनिअरिंग मध्ये असे त्यावेळेस म्हणजे प्रकार होता की फक्त 5 विषय जर तुमचे बॅकआउट राहिले असतील तर तुम्हाला नेक्स्ट इयरला ऍडमिशन होतं. आता माझं पहिल्या सेमिस्टरचे 6 विषय राहिले होते. आणि मग ठीक आहे, तिथून पुढे मग क्लासेस वगैरे लावून आलं, बाहेर क्लासेस केले. आणि नेक्स्ट सेमिस्टरला मग पहिले 6 आणि नेक्स्ट सेमिस्टरचे 6 असे 12 विषय होते. त्यामध्ये पण M1 मॅथ्स म्हणजे थोडस अवघड, जावा वगैरे लँग्वेज खूप काय काय. पण ठीक आहे, त्या परीक्षेत कसा तरी पास झालो आणि 3-4 विषय सुटले आणि नेक्स्ट इयरला ऍडमिशन भेटलं. हश म्हणलं चला इट्स ओके. घरातले खुश झाले. घरातल्यांना काही माहितच नाही ना, पोरग पुढच्या वर्गात गेले पण काय केलंय त्याला ते माहितच नाही. आणि त्यावेळेस गौरी शंकर कॉलेजचा पण चांगला उपक्रम होता. सर पत्राद्वारे मार्कलिस्ट घेत जायचं, पत्र घरी यायचं. आणि त्यावेळेस आमच्या गावात पत्र वाटपाला प्रताप सावंत, जे की आता सोसायटीमध्ये कार्यरत होते, ते असायचे. सकाळी 6 वाजता उठलं की 6:30 वाजता प्रताप सावंतच्याच घरी पत्र माझ्याकडे दे, घरी काय देऊ नकोस, रिक्वेस्ट आहे, सगळं आहे. असं करून ते सेकंड इयर खूप हसून खेळून आणि 100% मजा करून घालवल्यानंतर जो सेकंड इयरचा रिझल्ट आला तो माझ्यासाठी अपेक्षित रिझल्ट होता. त्या वर्षी मला वायडी लागलं आणि 1 वर्ष घरी बसण्याचा चान्स मिळाला. म्हणजे घरातल्यांनी जे काय आपल्या विषय ठरवलेलं ते घरातल्यांच्या मनावरती असं हे झालं की आपण ह्याला उगाच इकडे टाकला. मग घरातल्यांचं बोलण्यावर पाहुण्यारावळ्यांचं लय बोलणं महत्वाचं असतं. आपल्या घरातले आपल्यासाठी काय डिसिजन घेतात, म्हणजे पाहुण्यारावळी जरा जास्त डिसिजन घेतात. मला माहित नाही अजून घेतात का नाही, पण आमच्या वेळेस तर तेच होतं, रिलेशनवाले जास्त डिसिजन. मग तू त्याला काढून टाक, त्याचं डोकंच नाही, तो शिकूच शकत नाही, असं तसं झालं. मग त्यामध्ये जरा आमचे मामा खूप स्ट्रिक्ट होते. त्यांनी मला म्हणले तू काय तर गावात राहू नकोस, तुझं सारखं गावात गावात गावात. म्हणून मला त्यांनी पुण्याला नेलं. पुण्याला गेल्यानंतर 1 वर्ष कम्प्लीट स्टडी आणि क्लासेसमध्ये एवढं गुरफटलो. त्यावेळेस मला आपल्या गौरी शंकर नंतर लोकमंगलच्या शिक्षकांची किंमत कळाली. कारण असं की जे इथं मी फुकट ज्ञान घेत होतो किंवा त्याचे जे मूल्य होतं ते खूप अगदी नाच्या बरोबर होतं. त्या क्लासेससाठी मला पुण्यामध्ये जवळजवळ 1 लाख रुपये खर्च करावे लागले. आणि त्यानंतर मी डिप्लोमाचा 3rd इयर कसा बसा पास आउट झालो. त्यामध्ये देखील म्हणजे असं काय जास्त फर्स्ट क्लास वगैरे तर सोडूनच द्या, म्हणजे मिड लेवललाच पास झालो. आणि 3rd इयर पास झाल्यानंतर मी घरातल्यांना स्पष्ट सांगितलं मी शिक्षण घेऊ शकत नाही. घरातले माझ्या मागे खूप लागले, अरे असंच झालंय, डिग्री आता पुण्याला तू सेट होऊ शकतो. मी नाही जॉब केला, मी सोडून दिलं ते आणि मी जॉबला लागलो राठोड मोटर्सला. सर राठोड मोटर्सला जॉबला लागलो त्यावेळेस मला पहिली सॅलरी भेटलेली ती 2700 रुपये होती. आणि 2700 रुपये सॅलरीमध्ये माझा पेट्रोलचा खर्च पण निघत नव्हता. मग परत पुण्यामध्ये आपल्याला जॉबची संधी चांगली भेटते. सगळ्यांचंच असतं की बाबा नाही पुण्याला जावं आणि पुण्यामध्ये आपल्याला 50,000 पगार लगेच गेले की भेटणार, ठरलेलं आहे, फिक्स विषय. पुण्याला गेलो. पुण्याला एका ठिकाणी जॉबला मी रिझ्यूम दिला. त्यांनी मला आपण इंटरव्ह्यू असा कसा ठरवतो, इंटरव्ह्यू काय असतो तुम्हाला माहिती आहे का, इंटरव्ह्यू काय असतो कंपनीमध्ये? सागरनं मे बी त्याविषयी जरा सांगावं पोरांना इंटरव्ह्यू कसा असतो. म्हणजे माझ्या लाईफ मधला पहिलाच इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यू मध्ये पण 3 प्रकार किंवा 3 फेऱ्या असतात, हे मला त्यावेळेस कळालं. इंटरव्ह्यू म्हणजे काय, मी म्हणलं माझी माहिती विचारणार, तू काय काम करणार हे विचारणार, तुला काय येतं हे विचारणार. आम्हाला पहिल्याच फेरीमध्ये ते म्हणले तुमचं काय येतं होणार नाही, तुम्ही दुसरीकडे जॉब बघा. कंपनीतनं पण रिजेक्शन मिळालं. सर मग शेवटी एका अशा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये मी काम केलं. VW कंपनी होती ती, फोक्सवॅगन म्हणून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती. त्या कंपनीमध्ये मी PDI इन्चार्जचं काम केलं. म्हणजे जे की डिप्लोमा झाल्यानंतर हा मुलगा एखादा सर्व्हिस ॲडवायझर होऊ शकतो किंवा एखादा सेल्स कन्सल्टंट होऊ शकतो. त्या जागेवरती सर मला PDI डिपार्टमेंटचं काम भेटलं. म्हणजे सगळ्यात खालच्या लेवल पोस्टचं काम भेटलं. मे बी ऑफिस बॉय नंतर कुठली पोस्ट असेल तर ती PDIची असते. PDIचा फुल फॉर्म असा आहे, प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन. म्हणजे जी गाडी तुमची फ्लॅटमधून रेडी होती
त्या गाडीचं मी फ्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन करणार, त्यानंतर कस्टमरच्या हातामध्ये ती गाडी जाते. त्यावेळेस मला 7,000 रुपये पगार होता त्यामध्ये. असेच 2 वर्ष तिथे जॉब केल्यानंतर मला सेल्स एक्झिक्युटिव्हची पोस्ट भेटली आणि सेल्स एक्झिक्युटिव्हच्या पोस्ट भेटल्यानंतर माझ्या फॅमिलीमध्ये थोडासा गडबड झाल्यामुळे मला सातारला यावं लागलं. मी सातारला शिफ्ट झालो. सातारला शिफ्ट झाल्यानंतर क्रिस्टल होंडा या कंपनीनं मला ॲज एक्सचेंज ॲडव्होकेट म्हणून एक पोस्ट असते, तिथं मला त्यांनी जॉब दिला आणि त्या जॉबमध्ये जुन्या गाड्यांचं जो की मी आज व्यवसाय करतोय त्या गाड्यांची माहिती घेण्यासाठी मला संधी मिळाली क्रिस्टल होंडा कंपनीमध्ये सातारा येते. तिथं मला स्टार्टिंग सॅलरी त्यावेळेस 15,000 रुपये चालू झाली आणि क्रिस्टल होंडामध्ये काम करत असताना जुन्या गाड्यांमध्ये, नवीन गाड्यांपेक्षा जुन्या गाड्यांमध्ये मला थोडीशी आवड निर्माण झाली. त्या क्षेत्रामध्ये काम करत करत मी 2020 साली 2017 साली माझं लग्न झालं. लग्नानंतर अजून 2 वर्ष जॉब केल्यानंतर 2020 साली कंपनीनं मला तिथून माझं काम बघून मला म्हणले, आम्हाला तुमची गरज नाहीये, तुम्ही घरी गेला तरी चालतंय. हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. म्हणजे आपण ज्या कंपनीसाठी किंवा तुम्ही भविष्यात ज्या कंपनीसाठी एवढे एफर्ट्स करता ती कंपनी पण तुमचा विचार करत नाही, तुम्हाला तिथून ते रिजेक्ट करू शकते. का तर त्यांच्याकडे येणारा नवीन अपग्रेड होऊन येणारा मुलगा असतो आणि तो मुलगा, आपण 15,000 काम करतो, त्यांना 7,500 रुपयात 2 मुलं मिळाली काम करणारी. आणि लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन लागल्यानंतर मग मी माझा आत्ता जो काय आहे तो व्यवसाय मी चालू केला. त्याचं नाव आहे अक्षय कासमी. इथं बसलेले बरेच जण माझ्या गावातले आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, सगळ्यांना माहीत आहे कुशीतल्यांना की माझा जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे आणि तो मी रिसेंटली आत्ता थोडंसं वाढवून आपलं स्वतःचं ऑफिस आणि तिथं प्रिमायसेसमध्ये आपल्या स्वतःच्या गाड्या असं मी ऑफिस चालू केलेलं आहे गोडोली नाक्यावरती अक्षय कार्स नावानं. तर हा माझा इथपर्यंतचा प्रवास होता. म्हणजे मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय, अभ्यास करा, अभ्यास केलाच पाहिजे आणि अभ्यासाबरोबर तुम्ही समाजाला काय पाहिजे किंवा तुमच्याकडून बाकीच्यांच्या काय अपेक्षा आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही त्यांना काय देऊ शकता हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही तुमचं छंद जोपासलेच नाही तर तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. आणि कोणत्या पण गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं खूप महत्वाचं आहे. यश अपयश येत राहतात. म्हणजे थोडक्यात अपयश म्हणणार तर मी तर अपयशाचा पूर्ण जीवनात चढत आलोय. पण ठीक आहे, आज मला असं खूप मन भरून आल्यासारखं वाटतंय की आज मी या साहित्य संमेलनामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून माझं नाव लिहिलं गेलेलं आहे आणि ही खूप माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. मी नेहमीच ह्या शाळेचा ऋणी राहील आणि शाळेमध्ये नक्कीच सहकार्य करण्याचं काम हे माझ्याकडून जेवढ्या परीने करता येईल तेवढ्या परीने मी करत राहील. सगळेच जण कंटाळले असतील, मी माझे 2 शब्द संपवतो आणि